सर्वांना कसे आहात सर्वजण? हो की नाही? मजेतच असतात. प्रत्येक नात्याला समजून घेणारी माणसं लागतात. की ह्यांचं नातं इतकं का हे आहे, घट्ट आहे, इतकं का चांगलं आहे. नात्याला समजून घेतलं ना, तर नात्यात गोडवा निर्माण होतो. नाही तर दुरावा करणारी भरपूर आहेत. हो की नाही? त्यांना काय संधी बघत असतात. हो की नाही? तर नात्यामध्ये गोडवा आपणच निर्माण करायचा असतो. परंतु एकाने नाही ना होत गोडवा निर्माण. दोघं लागतात. समोरची पण व्यक्ती लागते गोडवा निर्माण करण्यासाठी. एकटी व्यक्ती काय करणार गोडवा निर्माण करून? हो की नाही? तेव्हा दोन नात्यामध्ये, दोन व्यक्तीमध्ये जर गोडवा असेल, तर तो लोकांना आवडत नाही. एवढं मात्र खरं. पण गोडवा हा कसा पाहिजे? देण्या-घेण्याचा नसावा, की त्याच्याकडून काय भेटते, ह्याच्याकडून काय भेटते. मी तर लोकांना देतच आलेली. माझा वेळ, पैसा नाही आहे माझ्याकडं. फक्त मी माझा वेळ देत आलेली आणि वेळ देत आहे अजून पण. एखाद्याच्या कुठल्या पण संकटाच्या समयी मी धावून जाते. हीच माझी एवढीच एवढीच माझी गोष्ट आहे चांगली. बाकी माझ्यात पण काही अवगुण असतील, हो की नाही? परंतु मी वेळेला जाते ना, वेळेला तर मदत करते ना. हां, हे मात्र मोठं आहे. फोन केल्याबरोबर जाते आणि त्यांच्याकडे हजर राहते. तर हे किती मोठं आहे. वेळेला जाणं पैशापेक्षा पण फार मोठं आहे. दुःखात, सुखात नाही सांगत, दुःखात. तर नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी तुम्ही पहिले दुःखात जा आणि मग सुखात जा. तेव्हाच माणसाची खरी ओळख होते.